दर्शक हो, नमस्कार. विधकमध्ये स्वागत आहे. मी प्रशांत आराध्य. आमचं चॅनल आपलं कसं वाटतं प्रतिक्रिया द्या, सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. विषय सध्या सोलापूर जिल्ह्यामध्ये गाजतो तो विधान परिषद निवडणूक. यामुळे नाराजी नाट्य उमेदवारी अर्ज दाखल झालेले आहेत आता. परंतु पंढरपूर भागामध्ये या निवडणुकीच्या निमित्तानं वातावरण ढवळून निघालेलं आहे. भाजपचे नेते माजी आमदार प्रशांत परिचारक यांना उमेदवारी मिळेल असा वरिष्ठांनी शब्द दिला होता. मात्र त्यांना लागोपाठ 2 विधान परिषदेच्या निवडणुका झाल्या आहेत. ज्या आमदारांमधून 9 आमदार निवडायची विधान परिषद झाली आणि आता ही स्थानिक स्वराज्य संस्था, दोन्ही ठिकाणी संधी मिळालेली नाहीये. आता सांगितलं जात आहे राज्यपाल नियुक्त ह्याच्यामध्ये किंवा महामंडळामध्ये त्यांना ऍडजस्ट करून घेतलं जाईल. खरं तर परिचारकांना महामंडळ हे विधानसभा निवडणुकीपूर्वी दिलं होतं. पणन महामंडळासाठी त्यांचं नाव घोषित केलं होतं. मात्र परिचारकांनी त्याच्यामध्ये जास्त इंटरेस्ट तेव्हाही दाखवला नव्हता आणि आताही त्यांनी अजून तो दाखवलेला नाही. त्यांच्या समर्थकांना आमदारकीची आस आहे आणि आता लागोपाठ 2 वेळा त्यांना हुलकावणी मिळाली आहे आमदारकी ह्या विधान परिषदेच्या उमेदवारीपासून. त्यामुळे समर्थक नाराज आहेत. परिचारकांनी तर कालच स्पष्ट केले, पत्रकारांशी बोलताना सांगितलं की मी नाराज नाही, पक्षाने मला आतापर्यंत खूप काही दिलेलं आहे आणि काही वेळा थांबावं लागतं. परंतु मनामध्ये जी सुप्त इच्छा आहे आणि इथं जे विरोधकांचं वाढतं प्राबल्य पाहता परिचारक गटाला सर्वाइव्ह करण्याकरता, आपली ताकद वाढवण्याकरता आमदारकीची गरज आहे. 2021 म्हणजे 20ला जेव्हा 2020 मध्ये स्वर्गीय भारतनाना भालके यांचं निधन झालं, त्यानंतर जी पोटनिवडणूक झाली 2021ला, त्या निवडणुकीमध्ये समाधान आवताडे यांना भारतीय जनता पक्षाने पुढे केलं होतं. 2014-19च्या निवडणुका सुद्धा आवताडे यांनी लढवल्या होत्या आणि त्या शिवसेना कधी अपक्ष आणि नंतर 21 मध्ये त्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करून कमळाच्या चिन्हावर निवडणूक लढवली. भाजपनं पहिल्यांदा मंगळवेढा भागामध्ये उमेदवारी दिली. खरं तर इथं जे उमेदवार उभे राहायचे म्हणजे स्वर्गीय भारतनाना भालके असतील किंवा त्यानंतर सुधाकर पंत परिचारक, प्रशांतराव परिचारक यांनी ज्या निवडणुका लढवल्या ते सगळे पंढरपूर ह्या भागातले होते. मात्र भारतीय जनता पक्षाने प्रयोग करून मंगळवेढा भागात उमेदवार दिला आणि तो प्रयोग यशस्वी ठरला. परिचारकांची मदत आणि मंगळवेढ्याचा उमेदवार यावर हे गणित परफेक्ट बसलं आणि भाजपचं कमळ खरं तर सहानुभूतीची लाट असताना सुद्धा भालकेंच्या बाजूने आवताडे निवडून आले. 2024ला सुद्धा आवताडे निवडून आले. त्यांना दुसऱ्यांदा तिकीट दिलं कारण मग पहिली जी त्यांची विधानसभेची टर्म होती ती थोडी होती, 3 वर्षाचीच होती. त्यामुळे त्यांना 24लाही उमेदवारी मिळाली. 24ला उमेदवारी देताना ते तत्कालीन प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रशांत परिचारक यांची भेट घेतली होती. आवताडे परिचारकांना एकत्र बसवून परिचारकांची समजूत काढली होती आणि त्यांना विधान परिषदेवर घेतलं जाईल असा शब्द त्यांच्या समर्थकांना दिला होता. आता 2 वेळा उमेदवारी मागितली मात्र मिळाली नाही. विधानसभेलाही त्यांना थांबण्याच्या सूचना होत्या. त्यामुळे गेल्या अनेक वर्षापासून परिचारक गटाकडे आमदारकी नाहीये. खरं तर विधान परिषदेवर ते 2016 ते 22 या काळामध्ये होते. आता त्यांना विधानसभा किंवा विधान परिषद पुन्हा हवी आहे. मात्र विधानसभेची जागा तर रिक्त नाहीये. आवताडे तिथं आमदार आहेत आणि त्यांची ताकद वाढत चाललेली आहे. आणि दुसऱ्या बाजूला विधान परिषदेने आता जी जागा आहे ती आता बार्शीकडे गेली, म्हणजे राजेंद्र राऊत यांना उमेदवारी मिळालेली आहे. त्यामुळे आता पुढील 6 वर्ष ती जागा नाहीये. अशात फक्त राज्यपाल नियुक्त जर समजा आमदार त्यांना केलं तर ते एक संधी त्यांना मिळू शकते किंवा महामंडळाचा पर्याय यासाठी खुला आहे. मात्र परिचारक गट आता विधानसभेची तयारी करेल असं वाटतंय. कारण त्यांनी 21 आणि 24ला आपला क्लेम सोडला पक्षाने सांगितलं म्हणून. त्याचबरोबर विधान परिषदेला पण ते थांबलेले आहेत. मात्र आता त्यांना त्यांचा गट हे करण्याकरता, सांभाळण्याकरता, सावरण्याकरता, आपली ताकद हे करण्याकरता भाजप त्यांची सगळी कामं करतात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांपासून ते सगळेच नेते त्यांची कामं करतात, त्यांच्या कार्यकर्त्यांची कामं होतात. मात्र शेवटी आमदारकी ही आजूबाजूच्या भागामध्ये आपली ताकद वाढवण्याकरता लागते, कार्यकर्त्यांची कामं आणि याचबरोबर एक दबदबा असतो या गोष्टीचा. आणि आता इथलं राजकारण बदलत चाललेलं आहे. भालके गट पुन्हा मोठ्या उभारीनं पुढे आलाय नगरपालिका निवडणुकीनंतर. कारण त्यांनी पंढरपूर आणि मंगळवेढ्यामध्ये तीर्थक्षेत्र विकास आघाडीला चांगलं यश मिळवून दिलं. नगराध्यक्ष पदाचे उमेदवार निवडून आणले. जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत त्यांनी आमदार अभिजित पाटील यांच्याबरोबर युती केली, आघाडी केली भालकेंनी. त्यात पण त्यांना चांगलं यश मिळालं. त्यामुळे भालके गट हा सध्या चांगल्या पोझिशनमध्ये आहे. दुसरीकडं अभिजित पाटील हे नौखे खरं तर पंढरपूरच्या राजकारणामध्ये गेल्या 2-4 वर्षापूर्वी जर पाहिलं तर अभिजित पाटील नौखे होते. मात्र त्यांनी माढ्याची जागा धाडसाने लढवली आणि ते आमदार झाले. अनेक अशा गोष्टी घडल्यात. मोहोळमध्ये पंढरपूरचे असणारे राजू खरे हे मोहोळमध्ये जाऊन आमदार झाले. ते शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं. म्हणजे असे नवीन नवीन नेते
अलीकडच्या काळामध्ये आले आणि ते आमदार झाले, मोठे झाले, त्यांचं वजन वाढलं. अशा परिस्थितीमध्ये परिचारक गट थोडा बॅकफूटवर असल्यामुळं आता ते विधानसभेची तयारी करतील असं वाटतं. जनतेतून निवडून जाण्याकरता म्हणून ते प्रयत्न करतील असं दिसतंय. आणि 29च्या निवडणुकीची तयारी परिचारक गट, कारण तरी 2024ला निवडणूक लढवायची असा चंग बांधूनच त्यांनी पंढरपूर आणि मंगळवेढा भागामध्ये भरपूर बैठका सभा घेतल्या होत्या आणि सगळ्यांची मतं जाणून घेतली होती. आणि नंतर पक्षाने समजूत काढली आणि त्यांनी आवताड्यांच्या पाठीशी आपली नेहमीप्रमाणे ताकद उभी केली. परिचारकांचं आणि भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांचं त्यातले त्यात देवेंद्र फडणवीस यांचं चांगले संबंध असल्यामुळं प्रत्येक वेळी परिचारक हे 2 पावलं मागं येत गेलेत. मात्र विधानसभा निवडणुकी जर त्यांनी लढवायचा विचार केला तर तो सुद्धा निर्णय महत्वाचा ठरू शकणार आहे. कारण पंढरपूर मंगळवेढा भागामध्ये आजही परिचारक गटाचे कार्यकर्ते हे हिरीनं काम करतायत. तसं पाहायला गेलं तर आवताडे आणि परिचारक हे जरी एकत्र विधानसभेला दिसत असले तर अन्य निवडणुकांमध्ये ते त्यांचा राजकीय संघर्ष सुरू असतो. दामाजी कारखान्याच्या निवडणुकीमध्ये आवताडे यांच्या विरोधामध्ये जी समविचारी आघाडी मंगळवेढा तालुक्यात तयार झाली त्याच्यामध्ये भगीरथ भालके आणि प्रशांत परिचारक हे त्याच्यातले मुख्य नेते होते. त्यामुळं दामाजी कारखान्यामध्ये जे सध्या पॅनल काम करत आहे ते आवताडे, ते भालके आणि परिचारक यांच्या नेतृत्वाखालचं आहे. त्यांना मानणारे तिथं संचालक मंडळ आहे. अशी तिथे स्थिती अनेक ग्रामपंचायतीच्या निवडणुकांमध्ये सुद्धा ही आघाडी एकत्र काम करताना दिसले. पूर्वी अनेक कार्यक्रमांमध्ये भालके आणि परिचारक हे मंगळवेढ्यामध्ये एकाच व्यासपीठावर आलेले आहेत. त्यांचं मंगळवेढा भागामध्ये मैत्री आहे, पंढरपूर भागामध्ये संघर्ष आहे, राजकीय संघर्ष असं चित्र गेल्या काही वर्षांमध्ये दिसून आलेलं आहे. म्हणजे परिचारक हे फक्त आवताडे यांच्या पाठीशी विधानसभेला आपली ताकद उभी करतात. अन्य वेळी त्यांचा गट वाढवण्याकरता ते विविध संस्थांच्या माध्यमातून त्यांचं काम हे सुरूच असतं. अशा परिस्थितीमध्ये आता किती वर्ष थांबायचं हाही त्यांचे कार्यकर्त्यांना प्रश्न विचारतात. त्यामुळं त्यांना 2029च्या विधानसभेची निवडणुकीची तयारी ही करून ठेवावी लागणार आहे. त्या दरम्यान जर समजा पक्षानं त्यांना संधी दिली राज्यपाल नियुक्त किंवा अन्य कुठं तर ती गोष्ट निराळी होऊ शकते. परंतु जर पक्षावरच ते अवलंबून राहिले तर मात्र त्यांना प्रत्येक वेळी थांबावं लागणार आहे. किंवा जोपर्यंत पक्षाच्या मनात येत नाही, श्रेष्ठींच्या मनात येत नाही आणि अनेक गोष्टी गैरसमज असतात, अशा परिस्थितीमध्ये परिचारकांना 2029च्या विधानसभेची तयारी करावी लागणार आहे. आता समाधान आवताडे हे गेल्या काही महिन्यांपासून, काही वर्षांपासून पंढरपूर भागात पण आपली ताकद वाढवायला लागले. ते सलग दुसऱ्यांदा आमदार झालेले. आता पंढरपूरच्या राजकारणात सुद्धा ते लक्ष घालतायत मोठ्या प्रमाणामध्ये. त्यामुळे तेही आपली ताकद वाढवणार आणि त्यांनाही माहिती आहे आज ना उद्या परिचारक गट हा आपल्यालाही विरोध करू शकतो, आपल्याही विरोधात जाऊ शकतो. कारण राजकीय वातावरण राज्यातलं, जिल्ह्यातलं कायम एकाच पक्षाचं राहील असं नाही आणि परिचारक यांचं सर्वपक्षीय लोकांशी चांगले संबंध आहेत. अशा परिस्थितीमध्ये आवताडेंना सुद्धा पुढील काळामध्ये स्वबळाची सुद्धा तयारी ठेवावी लागणार आहे. त्यामुळं परिचारक गट सुद्धा कदाचित या विधान परिषदेला डावलल्यानंतर विधानसभेची पडद्यामागून तयारी सुरू करणार हे मात्र निश्चित. नमस्कार.